गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. बघा, आपण कालपर्यंत सेल बायोलॉजीमध्ये 3 चॅप्टर संपवलेले आहेत. आपण काल एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमबद्दल बोललेलो आहोत. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम का म्हणायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बिकॉज इट इज प्रेझेंट इनसाइड द प्लाझम ऑर सायटोप्लाझम. आणि रेटिक्युलम म्हणजे काय, तर इट इज अ काइंड ऑफ अ नेटवर्क सिस्टीम, आहे की नाही. मग त्याला काय म्हटले की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. 2 प्रकार बघितले आपण, त्याची मॉर्फॉलॉजी बघितली आपण, सिस्टरनी कशा असतात प्रेझेंट, ट्युब्युल्स काय आहेत, आहे की नाही, आणि व्हॉट काइंड ऑफ व्हेसिकल्स, व्हाय दिस पर्टिक्युलर व्हेसिकल्स, हाऊ इट इज फॉर्म्स, हाऊ दिस पर्टिक्युलर व्हेसिकल्स इन्वॉल्ड इन ट्रान्सपोर्ट ऑफ द प्रोटीन्स, हे पण बघितलेलं आहे. वी हॅव टॉक अबाउट मॉर्फॉलॉजी ऑफ द पर्टिक्युलर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, कसा दिसतो, टाइप्स ऑफ द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आहे की नाही. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे फंक्शन्स काय आहेत, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे फंक्शन्स काय आहेत, हे का आपण जनरली सगळं बघितलेलं आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत की गॉल्गी कॉम्प्लेक्स, आहे की नाही. आज आपल्याला काय बघायचे, तर गॉल्गी कॉम्प्लेक्स बघायचे बघा, आहे की नाही. गॉल्गी कॉम्प्लेक्स काय आहे आपल्याला हे बघायचं आहे की नाही जनरली. तर फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा गॉल्गी कॉम्प्लेक्स म्हणजे, आहे की नाही. आणि बघा, तुमच्या स्क्रीनवर दिसतंच आहे की आपण त्याला सम ऑफ द पीपल प्रोनाऊन्स इट ॲज अ गॉल्जी, आहे की नाही. आणि काही लोक माझ्यासारखे लोक दे प्रोनाऊन्स इट ॲज अ गॉल्गी, आहे की नाही. व्हॉट एव्हर इट मे बी. काही लोक गॉल्गीज ॲपॅरेटस असं म्हणतात, काही लोक गॉल्गी कॉम्प्लेक्स असं म्हणतात, व्हॉट एव्हर इट मे बी. बट द कॉन्सेप्ट काय तर सेम राहणार आहे, ठीक आहे. बघा, गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये आपण काय शिकणार आहोत, तर आपण इंट्रोडक्शन बघायचं आपल्याला, डिस्कवरी कुणी केली, व्हेरी इंटरेस्टिंग. त्यानंतर याची मॉर्फॉलॉजी बघायची आहे. मॉर्फॉलॉजीमध्ये अगेन सिस्टरनी, त्यानंतर सिस फेस अँड ट्रान्स फेस ऑफ द गॉल्गी. थोडं कन्फ्युजन होतं, सिस फेज आणि ट्रान्स फेज कशाला म्हणायचं, थोडं कन्फ्युजन होत असतं. पण आपण बघूया, हे याचे फंक्शन्स बघणं आवश्यक आहे आणि वर्किंग बघूया आपण थोडक्यामध्ये. तुम्हाला वर्किंग नाही आहे, पण आपण थोडं समजून सांगूया की कशा पद्धतीनं वर्किंग केलं जातं, ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम द इंट्रोडक्शन ऑफ गॉल्गी कॉम्प्लेक्स, आहे की नाही. बघा, तुमच्या याच्यावर स्क्रीनवर एक डायग्राम दिसते बघा गॉल्गी कॉम्प्लेक्सची, आहे की नाही. तुम्ही त्याच्यात बघितलं, तुम्हाला त्यामध्ये व्हेसिकल दिसतील, आहे की नाही. फॉर्मिंग व्हेसिकल दिसतील, म्हणजे कशा पद्धतीनं बर्ड होत आहेत व्हेसिकलचे आणि काय होतात तर व्हेसिकल्स फॉर्म होत आहेत. सिस्टरनी पण दिसते बघा, आहे की नाही. ही सिस्टरनी दिसते इथं, ही सिस्टरनी आहे की नाही. आफ्टरवर्ड्स हे बडिंग कशी होते, व्हेसिकल फॉर्मेशन कसं होतं आणि कशा पद्धतीने हे व्हेसिकल काय होतात तर तयार होऊन ट्रान्सपोर्ट केले जातात किंवा काय केलं जातं, त्यांचं रिलीज केलं जातं, आहे की नाही. बघा, आपण बघणार आहोत काय करायचं. तर बघा, महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे की जे काही गॉल्गी कॉम्प्लेक्स प्रेझेंट आहे सेलमध्ये, आहे की नाही. येस, इट इज मेनली प्रेझेंट इन ऑल सेल्स, आहे की नाही. बट ह्या गॉल्गी कॉम्प्लेक्सचं काम काय, आहे की नाही, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ह्याचं काम काय, व्हाय इट इज प्रेझेंट आणि व्हेअर इट इज प्रेझेंट, आहे की नाही. त्याच्या कामानुसार त्याची पोझिशन फिक्स केलेली. बघा, मी तुम्हाला शिकवलं होतं की न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या लगेच, आहे की नाही, आउटर इन्व्हॉल्वला काय असतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बाइंड असतो, आपण बोललेलं, आहे की नाही. त्यापासून काय निघतात म्हणून सांगितलं होतं की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय असतं, तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतो, प्रोटीन सिंथसिसमध्ये काम करतो, आहे की नाही. मग हे प्रोटीन्स काय केलं जातात, एका व्हेसिकलमध्ये काय केलं जातात, तर काय केलं जातात, सपोज अ काइंड ऑफ प्रोटीन, एक्स प्रोटीन तयार केलेला आहे आणि त्या एक्स प्रोटीनला काय केलं जातं, व्हेसिकलमध्ये काय केलं जातं, पॅक केलं जातं आणि ते कोणाकडे पाठवलं जातं, गॉल्गीकडं. कळते का, म्हणजे काय, हे जे प्रोटीन्स तयार केले ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनं, ते कोणाकडे पाठवले तर गॉल्गीकडं. आता हे असं का केलंय, आहे की नाही, ते कशामुळे केलंय आणि गॉल्गी काय करणार त्या प्रोटीन्स सोबत आपण ते बघणार आहोत आज, आहे की नाही. बघा, म्हणून न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि त्यानंतर काय तर त्यानंतर लगेच काय असणार आहे तर गॉल्गी कॉम्प्लेक्स असं, आहे की नाही. बघा, तुम्हाला आता लगेच दिसून येईल काय आपल्याला त्याच्या वर्किंगमध्ये बघणार आहोत आपण. बघा, हे काय, इट इज अ मेम्ब्रेनस कॉम्प्लेक्स ऑफ द व्हेसिकल्स, व्हॅक्युअल्स अँड द फ्लॅटेंड सॅक्स इन द सायटोप्लाझम ऑफ मोस्ट सेल्स इन्वॉल्व्ड इन द इंट्रासेल्युलर सिक्रिशन अँड ट्रान्सपोर्ट. मी तुम्हाला अशीच सांगितलं की इट इज मेनली प्रेझेंट इन ऑल द सेल्स, जवळपास सगळ्या सेल्समध्ये असतं. बट कोणत्या सेल्स असल्या पाहिजे, त्या पर्टिक्युलर सेल्स मस्ट बी हॅव्हिंग सिक्रेटरी नेचर, आहे की नाही. काय असलं पाहिजे, सिक्रिशन त्यांचं नेचर असलं पाहिजे आणि काय तर ट्रान्सपोर्ट्समध्ये त्या सेल्स काय असले पाहिजे, इन्व्हॉल्व असले पाहिजे, आहे की नाही.
लाईक दॅट ज्या काही सेल्स आहेत है ना, दीज सेल्स हॅव्हिंग द गॉल्गी कॉम्प्लेक्स, आहे की नाही. बघा त्यानंतर इट इज मेनली फाउंड इन युकॅरियोटिक सेल, मे बी अ प्लांट और काय ॲनिमल सेल, दोन्हीमध्ये आपल्याला हा दिसून येईल. तर बघा समटाइम इज ऑल्सो कॉल्ड एज अ गॉल्जी बॉडी और अ गॉल्गी ॲपॅरेटस. मी तुम्हाला सांगितलं की काही लोक गॉल्जी ॲपॅरेटस म्हणतात, काही लोक गॉल्गी ॲपॅरेटस म्हणतात. सम ऑफ द people use it as pronounce it as a Golgi complex or Golgi body, आहे की नाही. नावावरून काय नसतं, कॉन्सेप्ट एकच सांगणार आहे. बघा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, ह्याला गॉल्गी का म्हणायचं किंवा गॉल्जी का म्हणायचं, आहे की नाही. कारण एक इटालियन सायंटिस्ट होते, है ना, एक बायोलॉजिस्ट होते. त्यांचं नाव काय तर कॅमिलिओ गॉल्जी नाव आहे किंवा गॉल्गी, आहे की नाही. कॅमिलिओ गॉल्गी नावाचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी हे डिस्कवर केलं होतं गॉल्गी ॲपॅरेटस. तो त्यांच्या ऑनरमध्ये, आहे की नाही, आपल्याला काय दिसेल तर काय दिसेल, गॉल्गी कॉम्प्लेक्स नाव दिसेल, आहे की नाही. म्हणजे जे काही ॲपॅरेटस आहे, जे काही ऑर्गनल आहे, ह्याला गॉल्गी नाव काय दिले, कारण की शोधून कोणी काढलंय तर कोणी काढलंय, येस, कॅमिलो गॉल्गीने शोधून काढलंय. कधी काढलंय मग 1898 मध्ये शोधून काढलंय, ठीक आहे. तर बघा त्याची मॉर्फॉलॉजी आपण बघितली तर व्हेरी इंटरेस्टिंग आहे, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. बघा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, न्यूक्लियस आणि गॉल्गी ॲपॅरेटस आणि मायटोकॉन्ड्रिया, हे 4-5 जे ऑर्गनल्स आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण ह्यांचे फंक्शन्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत. बघा मग आता मॉर्फॉलॉजी बघितलं आपण, मग दिसतं इथंच तुम्हाला, आहे का नाही. बघा सिस फेज दिसेल तुम्हाला आणि काय ट्रान्स फेज दिसेल. तुम्ही जर सिस फेजमध्ये बघितलं, हे फार इम्पॉर्टंट आहे, सिस फेज आणि ट्रान्स फेज. सिस फेज म्हणजे काय तुम्हाला सांगू का, एक असा एंड आहे गॉल्गीचं, गॉल्गीला 2 एंड आहेत. एका ठिकाणी काय केलं जातात, सपोज दिस इज अ गॉल्गी, एका ठिकाणी काय केलं जातं, जे काही व्हेसिकल्स आलेत ते व्हेसिकल्स काय केलं जातात, रिसिव्ह केले जातात फ्रॉम द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कळलं का, मी तुम्हाला सांगितलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करणार, प्रोटीन तयार करणार, आणि ते प्रोटीन तयार केलेले कोणाकडे पाठवणार आहे तर गॉल्गीकडे पाठवणार आहे. मग ते कसे पाठवणार आहे, थ्रू द काय व्हेसिकल्स. मग हे व्हेसिकल्स जे रिसिव्ह करतो, जे एंड ऑफ द पर्टिक्युलर गॉल्गी, त्याला काय म्हणायचं, सिस काय फेस म्हणायचं किंवा सिस एंड म्हणा तुम्ही त्याला, कळते का. म्हणजे ह्याचा फेस जे आहे, फेस कुठं असणार आहे तर टुवर्ड्स द न्यूक्लियस असेल, आहे का नाही. हा न्यूक्लियस आहे, इथं कुठंतरी काय असणार आहे तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, असा कुठं असणार आहे काहीतरी गॉल्गी असणार. मग हा जो एंड आहे, हा एंड काय सिस, आणि हा एंड काय असणार आहे ट्रान्स. मग जे काही व्हेसिकल्स त्यांनी रिसिव्ह केले, त्या व्हेसिकलमध्ये काहीतरी प्रोटीन्स असतील, त्याचं काहीतरी मॉडिफिकेशन केलं जाईल, त्या प्रोटीन्सचं काहीतरी ॲनालिसिस केलं जाईल, आणि त्या प्रोटीन्सला काय केलं जाईल नंतर, अकॉर्डिंग टू देअर ॲड्रेस तुम्हाला सांगणार आहे. गॉल्गीचं काम काय, पोस्ट ऑफिस म्हणून आपण गॉल्गीला ओळखतो, आहे की नाही. जे प्रोटीन्स आले त्या प्रोटीनवर ॲड्रेस असतो, यस, दिस ॲड्रेस इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ अमायनो ॲसिड सिक्वेन्स. पर्टिक्युलर अमायनो ॲसिड सिक्वेन्स असतो त्या प्रोटीनवर, त्याच्यावरून आपण त्या ॲड्रेसला, कुठल्या ॲड्रेसला पाठवायचं, म्हणजे हा प्रोटीन लायझोझोममध्ये पाठवायचा आहे का, हा प्रोटीन प्लाझ्मा मेम्ब्रेनला पाठवायचा आहे का, हा प्रोटीन मायटोकॉन्ड्रियाला पाठवायचा आहे का, हा प्रोटीन नेमका कुठं पाठवायचा आहे, हे कोण ठरवतं, गॉल्गी ठरवतं. कसं ठरवतं, त्या प्रोटीनवर ॲड्रेस असतो. बघा आपण पत्र लिहितो, बघा आता सिस्टीम बंद झाली, पण एखाद्या समजा ऑफिशियल लेटर असेल किंवा एका ऑफिशियल काहीतरी ऑर्डर असेल, ते कशी पाठवतो आपण, त्या पत्राच्या वर इन्व्हलपवर काय असेल आपण ॲड्रेस टाकतो, आहे का नाही. आणि त्याचा जमा कुठं करतो आपण, पोस्ट ऑफिसमध्ये. मग पोस्ट ऑफिसचं काम काय, सॉर्ट करायचं की हे पत्र कुठे, परभणीचं आहे, ठीक आहे, मग परभणीला पाठवा. कळलं का, कसं कळालं, त्या पत्रावर ॲड्रेस आहे, कसा ॲड्रेस आहे लिहिलेला आहे. तसंच या प्रोटीनवर पण काय असतो, ॲड्रेस असतो इन द फॉर्म ऑफ अमायनो ॲसिड सिक्वेन्स. ते तुम्हाला नंतर कळलं, MSc नंतर किंवा MSc मध्ये असेल तर MSc मध्ये कळलं. पण नेटच्या जर तुम्ही इफ यू गो फॉर द नेट अँड सेट, जर तुम्हाला आहे सगळं ॲड्रेस बिड्रेस काय तर, ठीक आहे. मग आता गॉल्गी कॉम्प्लेक्सची मॉर्फॉलॉजी कशी आहे तुम्हाला सांगितलं मी, त्याला काय असतं, सिस फेज आणि काय ट्रान्स फेज आहे. बघा हे जर तुम्हाला कन्फ्युजन दूर झालं ना, बाकीच्या गोष्टी हळूहळू तुम्हाला कळून जातील. सिस फेज म्हणजे काय, इट इज अ व्हेसिकल रिसिव्हिंग काय फेस आहे किंवा एंड आहे. आणि ट्रान्स म्हणजे काय, जिथं व्हेसिकल तयार होऊन काय केलं जातं, पुढे ट्रान्सपोर्टला पाठवलं जातं, आहे ना, ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. त्याला मग काय म्हणतो, ट्रान्स फेज किंवा ट्रान्स एंड असं म्हणतो. बघा द गॉल्गी इज अ कंपोज ऑफ स्टॅक्स ऑफ द मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर नोन एज सिस्टर्नी. काय सिस्टर्नीत, हे काय दीज आर द सिस्टर्नी, नाही दिसतं काय सिस्टर्नीत, हे पण आहे बघा, नाव पण दिसतं सिस्टर्नी, आहे की नाही. सिस्टर्नीच्या मध्ये ल्युमेन पण आहे, हे तुम्हाला सगळं
सिस्टरने आपण बोललेलो आहोत कुठं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये. त्याचं आणि स्ट्रक्चर सेम असतं, फक्त एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे जे काही ट्युब्युल्स आहेत किंवा सिस्टरने आहेत त्या कशात तर फार काय असतात, लॉंग असतात, लॉंग नेटवर्क असतं. ठीक आहे, थोडं शॉर्ट आहे. बघा जे सिस्टरने आहेत इट इज नथिंग बट काय, फ्लॅट एंड आहेत, लाईक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ते काय तर फ्लॅट असतात, आहे की नाही. अँड इट मेक्स द गॉल्गी कॉम्प्लेक्स, आहे की नाही. सगळ्या सिस्टरने एकत्र दिसतील आणि लुक लाईक काय, गॉल्गी. बघा 6 ते 7 सिस्टरनीचं गॉल्गी बनलेलं असतं. बघा 1 2 3 4 5 6 आहे ना, 6 to 7 डिपेंड्स की कोणत्या सेलमध्ये प्रेझेंट आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे. बघा जे पर्टिक्युलर जे काही गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे किंवा जे गॉल्गी आहे की नाही, इट इज अ नेटवर्क ऑफ ट्युब्युल्स अँड व्हेसिकल्स, आहे की नाही. काय तर हे ट्युब्युल आणि व्हेसिकल, ट्युब्युल जे आहेत, ट्युब्युल्स आणि काय जे काही व्हेसिकल्स आहेत, हे व्हेसिकल्स आहे की नाही, दिसतात ना व्हेसिकल्स काय आहे ते कॉम्प्लेक्स काय नेटवर्क आहे. बघा तुम्हाला सगळं दिसेल, बघा ट्रान्सफेज दिसेल, इथं न्यूली फॉर्मिंग व्हेसिकल दिसतील, त्यानंतर सेक्रेटरी व्हेसिकल दिसेल तुम्हाला, आहे की नाही. हे सगळं तुम्हाला दिसणार आहे की नाही. तर हे मॉर्फोलॉजिकल थोडा पार्ट आहे, लक्षात ठेवा. कुणी शोधून काढलं तर कॅमिलो, कुणी गॉल्गीने शोधून काढलं, हु वॉज इटालियन बायोलॉजिस्ट. ठीक आहे. बघा आणखीच आपण जर थोडं आणखी डिटेलमध्ये बघितलं मॉर्फोलॉजी, तर काय, सिस्टरनी स्टॅक्स हॅज 2 फेसेस. सांगितलं सिस गॉल्गी अँड ट्रान्स गॉल्जी, सांगितलं मी आताच तुम्हाला, आहे की नाही. जर तुम्ही जर सिस गॉल्जी बघितलं, आहे का ना, काय सिस गॉल्जीचा पार्ट आहे हा. इथं काय केलं जातं तर व्हेसिकल्स रिसिव्ह केलं जातात, आहे की नाही. आणि हे व्हेसिकल्स मध्ये टाकून म्हणजे मध्ये रिसिव्ह करून त्याच्यामध्ये जे काही प्रोटीन्स आहेत त्यांचा ॲड्रेस व्हेरीफाय केला जातो. आणि त्यानंतर इकडे काय केलं जातं, व्हेसिकल्स फॉर्म करून त्या व्हेसिकल्समध्ये ते प्रोटीन टाकायचे आणि ते काय करायचे, डिस्पॅच करायचे, आहे की नाही. किंवा आणखी काही मॉडिफिकेशन्स असतील प्रोटीन्समध्ये तर ते पण बघितलं जातं. मग एखादा प्रोटीन असतो तो प्रोटीन बरोबर बनलेला नसतो आणि एखादा प्रोटीन काय होतो, बरोबर बनत नाही, चुकीचा बनू शकतो ऑब्विसली, आहे की नाही. चूक तर सगळ्यांकडनं होते. मग ड्युरिंग रेप्लिकेशन काय होतं, काहीतरी म्युटेशन झालेलं असतं आणि त्यापासून काय होतं, एक फॉल्टी mRNA बनतो. फॉल्टी mRNA पासून फॉल्टी काय बनतो, काय बनतो, प्रोटीन बनतो. पण ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला माहीत नाही फॉल्टी कसं आहे, तर त्याचं काम आहे तयार झाला पाठवून दिला. मग आता कोण बघणार, हे स्क्रीनिंग कोण करणार, तर गॉल्गी ॲपॅरेटस. म्हणून असं म्हटलं जातं बघा की गॉल्गी ॲपॅरेटस इज द बिझिएस्ट सेल ऑर्गनेल. सगळ्यात बिझी सेल ऑर्गनेल कोण आहे तर गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे, सगळ्यात बिझी, त्याला खूप काम असतं. बघणार आपण जे फंक्शन्स काय काय तर, आहे का. बघा सिस आणि ट्रान्स. सिस म्हणजे काय, जिकडून व्हेसिकल्स रिसिव्ह केले जातात, आहे की नाही, फ्रॉम द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आहे की नाही. त्याला आपण म्हणतो सिस फेस किंवा सिस एंड ऑफ द पर्टिक्युलर गॉल्गी. ते कुठं असतं तर तोंड, तर सिसचं फेस कुठं असतं, टुवर्ड्स द न्यूक्लियस. ठीक आहे. आणि ट्रान्स म्हणजे काय, अपोजिट टू द न्यूक्लियस, आहे की नाही. जिथून काय केलं जातं तर व्हेसिकल्स ट्रान्सपोर्टेशनसाठी पाठवलं जातं. त्याच्यामध्ये काय तर न्यूक्लियसमध्ये काय, सॉरी त्या व्हेसिकलमध्ये काय असणार तर प्रोटीन्स असतील. ठीक आहे. बघा सिस गॉल्जी मला सांगितलंय, द साइड फेसेस द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अ सिस फेस अँड इज द एंट्री फेस दॅट रिसिव्ज अ स्मॉल मेम्ब्रेन व्हेसिकल्स फ्रॉम द ईआर. हे सगळं सांगितलंय मी तुम्हाला. काय केलंय, हे ईआर करणारे जे व्हेसिकल्स ते काय करतो, रिसिव्ह करतो, आहे की नाही. आणि हे रिसिव्ह केलेले व्हेसिकल जे आहेत, आहे की नाही, ते काय केलं जातात तर गॉल्गीच्या कशामध्ये स्टॅक्समध्ये घेतले जातात किंवा कुठं मधले जे सिस्टरने आहेत त्याच्यामध्ये घेतले जातात, आहे की नाही. आता काय सिस काय तर काय ट्रान्सपोर्ट व्हेसिकल ब्रिंगिंग न्यूली सिंथेसाइज्ड प्रोडक्ट्स फ्रॉम द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम विथ अँड ॲड देअर कंटेंट टू द गॉल्गी सिस्टम. मी तुम्हाला सांगितलं अगोदरच, जे काही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनं बनवलेलं प्रोडक्ट आहे म्हणजे काय प्रोटीन असतं किंवा टेवरेट मे बी असेल, आहे की नाही, किंवा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनं काही बनवलं असेल तर ते कुठे येतं गॉल्गीकडे येतं. ठीक आहे. आणि काय केलं जातं मग याचं, दिस पर्टिक्युलर जे काही व्हेसिकल्स आहेत ते रिसिव्ह केले जातात आणि कुठे येतात तर सिस फेस कुठे येतात. मग ते रिसिव्ह करतं म्हणजे काय, इट इज अ डॉकिंग साईट, म्हणजे काय टाकून द्यायची, फेकून द्यायची साईट आहे. काय प्रोटीन्स कुठून आलेले आहेत, ईआर कडनं आलेले आहेत. कसे आलेले आहेत, व्हेसिकलच्या फॉर्ममध्ये आलेले आहेत, व्हेसिकलच्या मध्ये आलेले आहेत. ते येणार काय करणार मध्ये डॉक करणार, डॉकिंग साईट असं म्हणतो त्याला, आहे की नाही. तर सिस फेस इज ऑल्सो कॉल्ड एज काय डॉकिंग साईट फॉर द ट्रान्सपोर्टेशन, आहे की नाही. Each region contains a different enzyme which selectively modify the content depending on where they are destined to reside. आणि तुम्हाला सांगितलंय ह्याच्यामध्ये काय होतं, गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये नंबर ऑफ मॉडिफिकेशन्स होतात. कळलं का, मी सांगितले. म्हणून तुम्हाला सांगितलं गॉल्गीचं काम फक्त रिसिव्ह करायचं आणि
पाठवून द्यायचं असं नाही आहे. कळलं का? हे काय तर बरेच मॉडिफिकेशन्स केले जातात है ना गॉल्गीमध्ये त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टचे. मग कसं केलं जातात? देर आर नंबर ऑफ काय एन्झाइम्स प्रेझेंट इन अ गॉल्जी आहे की नाही, त्या पद्धतीने काम केलं जातं. बघा ट्रान्स गॉल्जी काय? दिस इज ऑल अबाउट द सिस गॉल्जी आहे की नाही. द साइड फेसेस द सेल मेम्ब्रेन इज अ ट्रान्स फेस अँड इज द एक्झिट फेस where vesicles leave the Golgi and move to their targets including the exterior of the cell. तुम्हाला सांगितलं, ऑलरेडी सांगितलं. काय केलं जातं? ट्रान्स साइडनं काय केलं जातं? जे काही प्रोटीन किंवा व्हॉटएव्हर द मटेरियल हॅज बीन रिसिव्ड फ्रॉम द सिस फेस आहे की नाही, बाय द सिस फेस आहे की नाही, ते काय केलं जातं? त्याला मॉडिफिकेशन्स केले जातील, व्हॉटएव्हर मे बी जे काही असेल ते चेंज केले जातील. आणि आता हे प्रॉडक्ट पाठवायचं कुठं आहे की नाही, ते कोण ठरवणार? गॉल्गी. मग त्याला काय केलं जातं? त्या व्हेसिकल्समध्ये भरलं जातं आणि व्हेसिकल्स काय केलं जातं? तर सोडून दिलं जातं, रिलीज केलं जातं. ठीक आहे. बघा आम्ही काय म्हणतो, व्हेसिकल्स म्हणजे काय आहेत? तर जर काय आहेत तर काय आहे? पोस्टमन आहेत. काय करतील हे पोस्टमन? काय करतील तर जे काही पत्र आहे ते पत्र काय करतील? कुठंतरी नेऊन, कुठंतरी म्हणजे कुठे नेऊन टाकणार नाहीत. माझा ॲड्रेस असेल तर माझ्याकडेच आहे. कळलं? तसंच हे बेसिकली काय करतील तर ज्याच्या ॲड्रेसचा जो काही प्रोटीन दिलेला आहे ते ॲड्रेस अजून काय केलं जातं? त्याला काय केलं जातं? त्या पर्टिक्युलर प्रोटीनला तिथं सोडलं जातं. कळलं का? म्हणजे काय केलं जातं? इन शॉर्ट ट्रान्सपोर्ट केलं जातं आहे की नाही. म्हणजे कुठून होतं तर ट्रान्स गॉल्गी कडून होतं किंवा ट्रान्स फेस कडून होतं किंवा ट्रान्स एंड ऑफ द गॉल्गी हे करतं. मग ट्रान्स एंड कसं असतं तुम्हाला सांगितलं मी, इट इज फेसिंग टुवर्ड्स द काय प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजे अपोजिट टू काय असतं? काय असतं? न्यूक्लियस. मग हे जे प्रोटीन्स जातात कुठं कुठं सांगितलं मला, मायटोकॉन्ड्रिया असेल, एखादा प्रोटीन लायझोसोमला असेल, एखादा प्रोटीन सायटोप्लाझममध्ये असतो, एखादा प्रोटीन काय सेलच्या बाहेर पण टाकला जातो. येस, हो, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या पण बाहेर एखादा प्रोटीन टाकला जातो. तुम्ही काय सर आपण बघितलंय फ्लुइड मोझाईक मॉडेलमध्ये बघितलंय का की पेरिफेरल प्रोटीन्स असतात आहे की नाही, आउटसाईडला पण असतात, इनसाईडला पण असतात आहे की नाही. ते कुठून आले प्रोटीन्स? ते कुठून आले? ठीक आहे. काही प्रोटीन्स प्लाझ्माच्या बाहेर पण टाकले जातात. ठीक आहे. बघा तर काय केलं जातं? ॲज द लास्ट स्टेशन ऑफ द गॉल्गी कॉम्प्लेक्स द ट्रान्स गॉल्गी नेटवर्क प्लेज a role in directing proteins in the secretory pathway to the appropriate cellular destination. ते सांगितलं मी तुम्हाला आता आहे की नाही. जे काही जिथं कुठं असेल सेलचं डेस्टिनेशन त्या प्रोटीनचं त्या सेलमध्ये तो नेऊन काय केला जातो? ट्रान्सपोर्ट केला जातो. ठीक आहे. मग हे जे पर्टिक्युलर ट्रान्स गॉल्गी आहे तिथं काय केलं जातं? हे जे काही प्रोटीन्स आहेत किंवा प्रोटीन त्याला काय केलं जातं? शॉर्टनिंग केलं जातं. म्हणजे काय? परभणीचे लेटर आहेत ते परभणीला, नगरचे लेटर आहेत तर नगरच्या बाजूला काढा. बरोबर ना? मग नगरची लेटर एका माणसाला दिलं जातील, एका पोस्टमॅनला की हे नगरची लेटर आहेत, शेवगावची लेटर जाऊन टाक बाबा शेवगावमध्ये आहे का नाही. हे परभणीचे ते परभणीला फॉरवर्ड करा, असं केलं जातं नाही का. शॉर्टनिंग ऑफ द पर्टिक्युलर प्रॉडक्ट्स केलं जातं आहे की नाही. बघा हे पर्टिक्युलर जे काय असं ट्रान्स गॉल्गी आहे. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फंक्शन्स आहे की नाही, की ट्रान्स याचं फंक्शन काय मी सांगितलं. गॉल्गी कॉम्प्लेक्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ काय पोस्ट ऑफिस ऑफ द सेल आणि विच इज द बिझिएस्ट सेल ऑर्गनल. ह्याच्यावर क्वेश्चन पडू शकतो बरं का. बघा आणखी एक प्रश्न, आणखी या गोष्टीने त्याला गॉल्गी कॉम्प्लेक्सला बोललं जातं की तर गॉल्गी कॉम्प्लेक्स इज काय ट्रॅफिक पोलीस ऑफ द सेल. गॉल्गी कॉम्प्लेक्स नसलं असतं तर काय झालं असतं? प्रश्न आले पाहिजे डोक्यामध्ये आहे की नाही. नसतं तर काय झालं असतं? एंडोप्लाझमिक रेटिक्युलमनं सगळे जे काही प्रोटीन्स तयार केलेत, मग ते डिफॉल्टी प्रोटीन्स असतील, ते काही म्युटेशन झालेले प्रोटीन्स असतील किंवा मिसफोल्डेड प्रोटीन्स असतील, व्हॉट एव्हर इट मे बी, मायटोकॉन्ड्रियाला लागणारे प्रोटीन्स, लायझोसोमला लागणारे प्रोटीन्स, प्लाझ्माला लागणारे प्रोटीन्स, हे सगळे प्रोटीन्स काय केले असते? रँडमली काय केले की सायटोप्लाझममध्ये टाकून दिले असते. मग जायचे कशी प्रोटीन्स आहे की नाही. ट्रॅफिक जाम झालं असतं सेलमध्ये आहे की नाही. कंटिन्युअस प्रोटीन सिंथेसिस होत असतं बघा सेलमध्ये आहे की नाही. आपण सेल सायकल शिकली असणार आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे ना. G1 G G2 त्याचं कंटिन्यू काय होतं? रेप्लिकेशन, प्रोटीन सिंथेसिस आणि नंबर ऑफ एन्झाईम्स सिंथेसिस केले जातात आहे की नाही. हार्मोन्स सिक्युरेट केले जातात. मग कसल्या प्रकारचं ट्रॅफिक जाम झालं असतं बघा सेलमध्ये आहे की नाही. सेलला काही समजलं नसतं म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण? ट्रॅफिक पोलीस ऑफ द सेल पण म्हटल्या जातं. बघा जर आपण फंक्शन्स बघितली तर काय खूप इम्पॉर्टंट फंक्शन पहिले मी सांगितलं तुम्हाला पण पुन्हा सांगतोय. द गॉल्गी apparatus इज अन इंटिग्रल
in modifying, sorting and packaging macromolecules for a cell secretion that is called as endocytosis or use within the cell. बघा किती छान सांगितलं बघा. काय करतो हा? मॉडिफाय करतो. जे काही प्रोटीन आलेलं आहे, जो काही प्रोडक्ट आलेला आहे, वॉट एव्हर द प्रोडक्ट इज रिसीव्ड बाय द सिस फेस ऑफ द गॉल्गी विच हॅज कम फ्रॉम द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आहे की नाही. मग जे काही आलेलं आहे त्याला काय करायचं? मॉडिफाय करायचं. मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, ठीक आहे. ते काय करतो? मॉडिफाय करतो. नुसतं मॉडिफाय करतो का? नाही, त्याला सॉर्ट करतो. परबनी सेलेटर परबनीला, मायटोकॉन्ड्रिया सेलेटर मायटोकॉन्ड्रियाला, जे काही आणखी सेल ऑर्गन असेल त्यांचे जे लागणारे प्रोटीन्स आहेत त्यांना ते द्यायचं काम करायला जातं, आहे की नाही. तर हे सगळं काम सॉर्टिंग पण केलं जातं आणि पॅकेजिंग केलं जातं. बघा, यस, जे काही प्रोटीन आला आहे त्याला मॉडिफाय केलं, त्याला सॉर्ट केलं, त्याला पॅक केलं व्हेसिकल्समध्ये, आहे का नाही. त्याला काय केलं जातं? तर वाटलं जातं. एखादा पर्टिक्युलर प्रोटीन, एखादा पर्टिक्युलर मॅक्रोमॉलिक्यूल सेलला गरज नाही आहे, बाहेर टाकला, बरोबर आहे ना. सिक्रेशन होतं ना, हार्मोन्सचं होतं की नाही. पिट्युटरी ग्लँड असेल किंवा आपली थायरॉइड ग्लँड असेल तर काय करतात? ग्लँड्स काय करतात? हार्मोन सिक्रेट करतात. मोठा वाटतं हार्मोन्स. हार्मोन्स आर नथिंग बट काय आहेत? दिस आर द प्रोटीन्स. मग ते सिक्रेट आउट केलं जातात बॉडीच्या सेलच्या बाहेर. त्याला आपण म्हणतो एक्झोसायटोसिस. हे पण करायचं कोण ठरवतं? गॉल्गी कॉम्प्लेक्स. बघा, म्हणजे हार्मोन जे आपले रिलीज होतात, बघा चिंच बघितली काय तोंडाला पाणी सुटतं. जे काही सिक्रेशन ऑफ सलायवा आहे त्याच्यामध्ये काय असतं? वेगवेगळे एन्झाईम्स असतात. काय? अमायलेज. मग अमायलेज काय? हार्मोन आहे, एन्झाईम आहे. हा एन्झाईम काय? प्रोटीन आहे. कुणी बनवला असेल? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने बनवला. पण बाहेर यायचं कुणी सांगितलं? सेलच्या. कुणी सांगितलं? गॉल्गीने सांगितलं की बाई तू बाहेर जा. त्या वेसिकलवर टाकला, बाहेर आणून टाका. एक्झोसायटोसिस. बघा, खूप इम्पॉर्टंट फंक्शन्स आहे. बघा, इट प्रायमरीली मॉडिफाईड प्रोटीन्स are delivered from the rough endoplasmic reticulum, then send the modified macromolecule to different parts of the cell or outside the cell. हे डबल तेच सांगितलं आहे का नाही. प्रोटीनला मॉडिफाय केलं जातं, तुम्हाला सांगितलेलं मी. इट इज ऑल्सो इन्वॉल्ड इन द ट्रान्सपोर्ट ऑफ द लिपिड्स अराउंड द सेल अँड द क्रिएशन ऑफ लायझोसोम्स. सांगितलं तुम्हाला तसं, आहे का नाही. लिपिड ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा याचं काय काम आहे? ऑब्विसली स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कशामध्ये पार्टिसिपेट करतं? लिपिड सिंथेसिसमध्ये, लिपिड मेटाबॉलिझममध्ये. मग हे जे लिपिड मेटाबॉलिझम झालेलं ते लिपिड त्या व्हेसिकल्समध्ये आलंच ना. व्हॉट एव्हर द प्रॉडक्ट विच आर प्रोड्यूस ऑर सिंथेसाइज इन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ते कुठं आलेत? कोणाकडे येणार आहेत? गॉल्गीकडेच येणार ऑब्विसली. मग ते गॉल्गीकडे येतील आणि गॉल्गी काय करतं? त्याला शॉर्टनिंग करेल, मॉडिफाय करेल आणि काय करेल तर वेगवेगळ्या सेल्सकडे पाठवलं. किंवा काय तर लायझोसोमचं सिंथेसिस पण, क्रिएशन ऑफ लायझोसोम्स पण त्याच्या थ्रू केलं जातं, बरोबर आहे. लायझोसोममध्ये काय असतं? सुसायडल बॅग बघणार होता आपण, आहे का नाही. सुसाईड बॅग आहे लायझोसोम. म्हणजे काय? एक सोबत एक सेल काय करते? बॉम्ब घेऊन फिरते, आहे की नाही. हे काम बघणार आपल्या लायझोसोमचे बरेच फंक्शन्स आहेत. एवढंच फंक्शन नाही आहे, पण हे पण फंक्शन्स आहेत. मग लायझोसोममध्ये काय असतं? 40 प्रकारचे हायड्रोलिटिक एन्झाईम्स असतात, बघणार होतात आपण सगळं. मग एवढे डेंजर हायड्रोलिटिक एन्झाईम्स आले कुठून? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कडून. कारण प्रोटीन कोण बनवतो? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बनवतो, आहे का नाही. पण ते लायझोसोमकडे आले कुठून? कुणी पाठवले? गॉल्गीनं. मग गॉल्गी इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएशन ऑफ लायझोसोम, आहे की नाही. बघू आपण ते पुढे. बघा, इन दिस रिस्पेक्ट इट कॅन बी thought of similar to post office. It packages and labels items, which it then sends to different parts of the cell. It acts as a post office. बघा इकडे दाखवलेलं आहे का नाही. त्याला सगळं केलं जातं. बघा, अगेन आपण फंक्शन्स कंटिन्यू करतो आहोत. द गॉल्गी प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द सिंथेसिस ऑफ proteoglycans, which are molecules present in the extracellular matrix of the animals. मी सांगितलं तुम्हाला तेच, आहे का नाही. प्रोटिओग्लायकॅन्स कुठे प्रेझेंट असतात? तर एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स. मी तुम्हाला सांगितलं प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर सुद्धा काही प्रोटीन्स पाठवले जातात. त्या प्रोटीन्सला काय केलं जातं? त्याच्यावर कार्बोहायड्रेट सुद्धा अटॅच केलं जातं. त्याला आपण ग्लायकोसायलेशन म्हणतो. हे कुठं होतं? तर गॉल्गी कॉम्प्लेक्स मध्ये. त्याला एन टर्मिनल ग्लायकोसायलेशन म्हणतो. तुम्हाला एन टर्मिनल काही नाही आहे, पण ग्लायकोसायलेशन आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये सुद्धा बघितलं होतं. ग्लायकोसायलेशन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ कार्बोहायड्रेट. येणार आहे पुढे आणखी, बहुतेक असेल दिलेलं, आय डोंट नो, आहे की नाही. तर काय प्रोटिओग्लायकॅन्स कुठे पाठवलं जातं? मग सेलच्या बाहेर, कळलं का.
आहे की नाही. सो इज एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट असतात. तर इट इज ऑल्सो अ मेजर साइट ऑफ कार्बोहायड्रेट सिंथसिस. यस, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा. गॉल्गी म्हणलं की तुम्ही लक्षात ठेवायचं की कार्बोहायड्रेट. प्रोटीन म्हणलं की कोणता, प्रोटीन म्हणलं की कोणाला, रफ ER. कळलं का. कार्बोहायड्रेट म्हणलं कोण, गॉल्गी. कळलं का. तर कार्बोहायड्रेट सिंथसिसमध्ये कोण इन्व्हॉल्व असतं, तर कोण असतो, गॉल्गी असतो. बघा, अ न्यूली कॅरेक्टराइज्ड प्रोटीन आहे ना, गॉल्गी अँटी ॲपोप्टिक प्रोटीन ऑलमोस्ट एक्सक्लुसिव्ह रेसिड्यू resides in the Golgi and protects against cell destruction known as apoptosis by an as at undefined mechanism. आता हे मी कधी वाचलं नाही बघा, तुम्हाला टू बी ऑनेस्ट सांगतो की गॉल्गीचं काम हे ॲपोप्टोसिसमध्ये आहे का नाही हे मी कधी वाचलं नाही. यस, मायटोकॉन्ड्रियाचं आहे मला माहिती आहे, लायझोमचं आहे, पण मला हे गॉल्गीचं आत्ताच वाचल्यावर समजलं. पण लेट बी, आपण एक लक्षात ठेवू शकतो की अ काइंड ऑफ मेकॅनिझम इज डेव्हलप्ड आहे ना, विच protect a cell from the apoptosis, है की नाही. ते त्या पद्धतीने केलं जातं. ठीक आहे. तर कोण करतं, तर गॉल्गी पण करते, पण मला माहिती नाहीये इथं दिलेलं. Sometimes vital proteins needed in the rough endoplasmic reticulum are transported along with the other proteins in the Golgi complex. The Golgi complex has a mechanism for trapping them and sending them back to the rough endoplasmic reticulum. बघा, आहे ना, म्हणजे काय, त्यांच्याकडं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम साठी सुद्धा काय केलं जातं, तर वापस पाठवायची पण त्यांच्याकडे काय आहे, तर एक मेकॅनिझम आहे. मेकॅनिझम, ठीक आहे. बघा, वर्किंग कशा पद्धतीने केलं जातं, हे वर्किंग नंबर 1 जर बघितलं तर प्रोटीन्स काय केलं जातात, तर ट्रान्सलेट केले जातात अँड मॉडिफाय विथ द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इन ऑर्डर टू कम्प्लीट देअर मॉडिफिकेशन दे आर ट्रान्सपोर्टेड इन अ मेम्ब्रेन बाउंडेड व्हेसिकल टू द सिस साइड ऑफ द गॉल्गी ॲपोप्टिक. बघा, मॉडिफिकेशन करण्यासाठी काय केलं जातं, बघा हे जे प्रोटीन्स आहेत, ओके, तुम्हाला दिसतं तर हे प्रोटीन्स तयार केलेत, व्हेसिकलमध्ये टाकलेत, आणि हे व्हेसिकल काय केलं तिकडं कोणाकडे पाठवलेत, तर गॉल्गीकडे पाठवलेत. बघा, कशासाठी पाठवलेत, फॉर द पोस्ट मॉडिफिकेशन जे काही असेल, आणि काय करताना ट्रान्सपोर्टेशनसाठी पाठवलेत. बघा, मग सिसनं काय केलं तर ते व्हेसिकल रिसिव्ह केलेत. बघा, आहे की नाही. बघा, वन्स दे रीच टू द गॉल्गी, additional modifications are made to the transported proteins by resident Golgi enzymes. These modifications are the key in ensuring the proteins reach their final destination once they leave the Golgi apparatus. बघा, आता मॉडिफिकेशन्स केले, ओके, मॉडिफिकेशन्स केले आहे ना, वेगवेगळे मॉडिफिकेशन. बघा, येलो कलरचे स्पॉट दिसतात तुम्हाला, आहे ना, पिंक कलरचा स्पॉट दिसतो. तर हे जे मॉडिफिकेशन्स केलेत, हे मॉडिफिकेशन्स अशा पद्धतीने केले जातात की त्या पर्टिक्युलर प्रोटीन्सला काय केलं, त्यांचे जे डेस्टिनेशन आहे तिथे काय केलं, त्याला पाठवण्यासाठीचे मॉडिफिकेशन्स केले जातात, आहे की नाही. आणि ते काय केलं, त्यानंतर जे काही ट्रान्स गॉल्गी आहे तिथून काय केलं, त्यांना रिलीज आउट केलं जातं. हे आपण सगळं बघितलंय, डबल सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. तर बघा, ट्रान्सपोर्टेशन आहे, जे व्हेसिकल ट्रान्सपोर्ट मॉडेल, सिस्टर्नल मॅच्युरेशन मेथड हे आपल्याला नाही आहे नाही. सो ह्या बाकीचं काही नाही आहे आपल्याला. सो इथं आपण गॉल्गी कॉम्प्लेक्स थांबवलेलं. बघा, आपण काय बघितलं, त्याचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे, थोडंफार हिस्ट्री बघितलेली आहे, कशा कोणी शोधून काढलं वगैरे, आणि त्यानंतर वी हॅव टॉक अबाउट द मॉर्फॉलॉजी, अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ द गॉल्गी, त्याचे फंक्शन्स फार इम्पॉर्टंट आहेत. बघा, ठीक आहे, सगळ्याच पॉईंट ऑफ व्ह्यू फार इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. सो इथं आपला चॅप्टर नंबर 4 संपतोय, आहे की नाही. तर हे बघा, व्यवस्थित वाचा, आणि नाही समजलं तर यू कॅन टेक्स्ट मी इन अ पर्सनल, ठीक आहे. चलो, थँक्यू. काळजी घ्या, सगळे घरीच राहा, आहे की नाही, बाहेर फिरू नका विनाकारण, अभ्यास करा, आहे की नाही, अँड एन्जॉय. थँक्यू.